आपल्या समोर जो भव्य रंगमंच दिसतो आहे आणि हा रंगमंच या शाळेचे कला शिक्षक आदरणीय सुतार सर यांच्या संकल्पनेमधून आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामधून हा रंगमंच उभा राहिला आहे। टाकाऊतून टिकाऊ काय बनवता येऊ शकतं आणि किती प्रतिपर्यंत कुठच्या दर्जापर्यंत आपण बनवू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या समोर असलेली ही NEMS फिल्म सिटी। या सगळ्या सेट सजावट करण्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं आम्हाला सहकार्य लाभलंय ते विद्यार्थी म्हणजे अफान काझी, सुहेल मुकादम, प्रज्वल पाटील, प्रतीक जाधव, प्रद्युम्न स्वामी, अरफात चौगले, उजैर मुकादम, अफनान ठाणगे, साईराज कदम, जय राणे, वेद कदम आणि आराध्य सावंत या विशेष मेहनत घेणाऱ्या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। अतिशय बहारदार असं गीत लाईव्ह प्रेझेंटेशन इथे बसलेल्या प्रत्येक आईसाठी आणि प्रत्येक वडिलांसाठी मनाच्या छोट्याशा कोपऱ्यामधून आलेला हा आवाज आपण ऐकणार आहोत आणि यासाठी आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्या या झाल्याच पाहिजे। एक टाळी जी जोरात वाजवा, जी इथे बसलेल्या प्रत्येकाने आपल्या आईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। एक टाळी आपल्या आईसाठी, एक टाळी आपल्या वडिलांसाठी, आपल्या पित्यासाठी। अशाच जोरदार टाळ्या या कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत वाजत राहिल्या पाहिजेत। धन्यवाद, धन्यवाद या तुमच्या टाळ्यांसाठी आणि तुमच्या प्रोत्साहनासाठी। मंडळी सहज जाता जाता आठवली म्हणून सांगतो गोष्ट एक, जी बरेच जणांना इथे बसलेल्यांना माहिती आहे। बुद्धीची देवता म्हणजे गणपती आणि या गणपतीला एकदा आई वडिलांनी प्रश्न विचारला। हा प्रश्न विचारत असताना त्या ठिकाणी त्याचा भाऊ म्हणजेच कार्तिकेय हा देखील उपस्थित होता। आई वडिलांनी प्रश्न केला की सगळ्यात पहिल्यांदा जो पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल, जो संपूर्ण जगाला प्रदक्षिणा घालेल तो या स्पर्धेमध्ये जिंकला। कार्तिकेय लगेच तयार झाला, त्याने पृथ्वी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली। बराच वेळ झाला तरी हा गणपती जागचा हलत नव्हता आणि मग जसा कार्तिकेय जवळ आला तसा त्याने काय केलं की त्याने आपल्या आई बाबांना एक प्रदक्षिणा घातली आणि म्हणाला, या दुनियेमध्ये आई आणि बाबा हेच मोठं जग आहे आणि यांच्या पलीकडे कुठलं जग असूच शकत नाही। म्हणून असाच एक परफॉर्मन्स आपण सादर करतोय। लाईव्ह म्युझिकल परफॉर्मन्स घेऊन येत आहेत इयत्ता तिसरीतील मुलं आणि संगीत विभाग। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या म्युझिकल परफॉर्मन्सचं।